खोलवर पदेचा बॉल, पहिलाच बॉल कव्हरच्या अगदी वरून उडवलाय. एक टप्पा, दोन टप्पा, तिसरा टप्पा घेत असताना बॉल सीमारेषेच्या दिशेने जाऊन पोहोचला. सीमारेषेच्या बाहेर 4 धावा, चौकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर डायरेक्ट 9 धावा आहेत, कारण 5 धावांची पेनल्टी आहे बॉलिंग करणाऱ्या टीमला. आणि पहिल्याच बॉलवर सुरुवात चांगली झाली बॅटिंग कर. धावसंख्या स्कोर बोर्डवर 5 धावा. पेनल्टीच्या धावा आपण लास्टला ऍड करूया. चला मॅच चालू राहू द्या. पुढील बॉल, चांगला बॉल आता मैदानाच्या आतमध्ये. आत्मविश्वासाने बॉल फेकलाय मैदानाच्या आतमध्ये बॉलरने आणि आलाय डॉट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलर संतोष. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 5 धावा. पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये बॉलर संतोषचा बॅटरसाठी सुवाससाठी आणि सुवासच्या बॅटमध्ये चौकार आला या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर. खूप चांगली पंचांची भूमिका आपण खऱ्या अर्थाने सकाळच्या सत्रापासून पाहताय. चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी होतंय. त्यांचे सुद्धा विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये बॅटरचा अनसक्सेसफुल अटेम्प्ट, डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली आहे स्कोर बोर्डवर टीमची टोटल 5. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर 5. 4 ओव्हरची मॅच आहे. ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. और पिच बॉल, क्लासिकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहे आणि त्याचा फायदा उचलत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटरच्या बॅटमधनं 4 धावा, चौकार. 4 धावेच्या माहितीने धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 9 धावा. 9 ऑन स्कोर बोर्ड. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये आतापर्यंत करतोय बॅटर सुहास. त्यांच्या बॅटमधनं आतापर्यंत या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आलेत. धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 धावा आहेत. स्लॉक स्वीप, बैठक शॉट मारायचा प्रयत्न. पाईनलेग रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धावा आणि 1 धावेच्या माहितीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा. खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी समालोचन करण्याची संधी आम्हाला भेटली, निलेशजी सालुंके, त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल आहे 10 धावा. 10 ऑन स्कोर बोर्ड. चांगली मॅच सध्या सुरू आहे करुंगली आणि त्यांच्या विरुद्ध वाकोडे या दोन टीमच्या दरम्यान. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर अभिजित बॉलिंग साठी. जिंदगी जब भी रुलाए तो इतना मुस्कुराओ कि दर्द भी शर्माने लगे, निकले ना आंसू आंखों से किस्मत भी मजबूर होकर आपको जिताने में लगे. या मॅच मध्ये कोणाची किस्मत कशा पद्धतीने बदलेल हे मात्र पाहायचं आहे. आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2 टीम खऱ्या अर्थाने चांगला क्रिकेट आतापर्यंत करतायत. मैत्रीपूर्ण लढत आहे मैदानाच्या आतमध्ये 2 टीमच्या दरम्यान. थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आता आपण पाहाल, कारण मेंडेटरी पॉवर प्लेची ओव्हर कंप्लीट झाली आणि 10 धावा स्कोर बोर्डवर आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर अभिजित बॉलिंग साठी ओव्हर द विकेटने. स्ट्राइक एंडला बॅटर आता रोहित साठी अभिजितचा बॉल. दुसऱ्या ओव्हर मधला पहिला. तेच तरार बॉल बॉलर अभिजितचा रोहितच्या विरुद्ध डॉट बॉल. पहिला बॉल गोल्डन स्पॉट वर बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर फास्ट अँड फ्युरियस बॉल आपण बॉलर अभिजितचा दुसऱ्या ओव्हर मधला पहिला बॉल पहिला. रोहितच्या विरुद्ध डॉट बॉल.
शॉर्ट ट्रॅकर बॉल ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा षटकार. धावसंख्या 6च्या मैदाने 16 धावा. रोहित सारखी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय हिटमॅन आणि हार्ड हिटिंगच करतोय बॅटर रोहित. पहिला बॉल नक्की डॉट आला नंतर फुल शॉट रोहितच्या बॅटमधनं आपण पाहिला आणि 6 धावा रोहितच्या बॅटमधनं आल्यात. चला स्पीडअप करायचं आहे दोन्ही टीम, नम्र विनंती. 16 धावा स्कोर बोर्डवर. अभिजितचा पुढील बॉल. शॉर्ट ट्रॅकर बॉल हॅमर केलाय समोरच्या दिशेला. लॉफ्टेड स्ट्रोक. 6 धावा षटकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 22 धावा 6च्या मैतीने आणि लागोपाठचा दुसरा षटकार रोहितच्या बॅटमधनं. षटकारांची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये होईल का बॅटर रोहितच्या बॅटमधनं. 2 बॉलवर 2 मारलेत अभिजितच्या विरुद्ध. डिफेन्सिव्ह क्रिकेट बॅकफुटला येऊन ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून बंब राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही. परिणाम भोगावा लागला. 4 धावा चौकार. नशिबाचा चौकार. 4 धाव्यांच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 26 धावा. करुंगली टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 26 धावा. वाकुडे टीमच्या विरुद्ध हल्ला चढवला बॅटिंग करत असताना दोनही बॅटर सुहास आणि रोहितने. शॉर्ट ट्रॅकर बॉल कॅच ड्रॉप. आणखी एक चुकी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा 2 धाव्यांच्या मैत्रीने धावसंख्या स्कोरबोर्डवर 28-28 ऑन स्कोरबोर्ड. दोन्ही बॅटर आता पार्टनरशिप आपण पाहताय करत असताना. चौकार षटकार सिंगल डबल या मॅच मध्ये चुका होत आहेत वाकुडी टीम कडनं. शॉर्ट पिच बॉल परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये एकच धाव आहे. गोष्टांक क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल आणि 1 धावेच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 29 धावा. बारा बॉलचा खेळ कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्डवर 29. चला स्पीडअप करा लगेचच तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर आपण सुद्धा तयार व्हा. तर अजून खूप साऱ्या मॅच कव्हर करायच्या आहेत आयोजकांना म्हणून सहकार्याची भूमिका आपण दाखवा वाकुडे टीम विनंती आहे. 12 बॉलचा खेळ कंप्लीट. 29 धावा स्कोर बोर्डवर आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आता बॉलर बॉलिंग साठी विष्णू. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर विष्णू बॉलिंग साठी ओव्हर द विकेटने. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईटच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 30 धावा झाल्यात करुंगली टीमच्या. समाचार घेतला बॉलरचा आतापर्यंत दोन्ही बॅटरने. उलटॉस बॉल बॉटम हँडचा चांगला वापर. अलॉंग दी कार्पेट मिडॉनच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल होत असताना 1 धाव. 1 धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 31. पुन्हा एकदा सोडून दिलाय बॉल आउटसाइड. लेग स्टंप लाईन अँड लेन खराब होती. व्हाईटच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 32 धावा. सन्माननीय आदरणीय दीपक गलुगडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत.
चांगला बॉल होता, बॉडी लाईन अटॅक आपण बॉलरचा पाहताय. एक धाव परंतु रोखू शकले नाहीयेत बॉलर. एक धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 33 धावा. 33 ऑन स्कोर बोर्ड. पुढे येऊन पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतायत डीप मध्ये. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न या मॅच मध्ये. सक्सेस इज जर्नी नॉट अ रिस्ट्रिक्शन. यू क्रिएट हार्ड बग, यू गॉट अ सक्सेस. आणि हार्ड बग या मॅच मध्ये बॅटरचा सुरू आहे. 2+1 म्हणजे 3 धावा टोटल धावसंख्येमध्ये ऍड होत असताना धावसंख्या स्कोर बोर्डवर 36 धावा. 36 ऑन स्कोर बोर्ड. तीन बॉलचा खेळ पूर्ण या ओव्हर मधला. 3 बॉल अजून शिल्लक. हा बॉल चांगला आहे बॉलरचा, खाली राहिला बॉल पडल्यानंतर. डॉट बॉल आला बॅटरच्या विरुद्ध. ओव्हर पिच बॉल होता. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बॉल पकडण्याचा प्रयत्न. 2-2 क्षेत्ररक्षक बॉल पकडू शकले नाही आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. 4 धावेच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचली 40 धावा. या ओव्हर मधला एक बॉल शिल्लक. विष्णूचा शेवटचा बॉल स्पेल मधला. पुन्हा एकदा थर्ड मॅच डिझन मध्ये एक सिंगल. एक धावेच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर 41. 41 धावा. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर 41 धावा. शेवटचे 6 बॉल पहिल्या इनिंग मधले. करंगली टीमच्या विरुद्ध वाकुडे टीम आता फेकेल. कोणावर जबाबदारी दिली जाईल? कारण खऱ्या अर्थाने म्हटलं जातं शेवटची ओव्हर म्हणजे हाणामारीची ओव्हर. मारामारीच करावी लागते या ओव्हर मध्ये कोणत्याही टीमला. शेवटचे 6 बॉल आहेत पहिल्या इनिंग मधले आणि आतापर्यंत या मॅच मध्ये चांगली बॅटिंग. दोनही बॅटर विकेट गमावली नाहीये. सन्माननीय आदरणीय दीपकजी गलुगडे साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. खऱ्या अर्थाने श्री मोर्या 11चे धडाडीचे कार्यकर्ते त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सरच स्वागत या स्पर्धेमध्ये आपला अमूल्य वेळ आपण देत आहे. मी विनंती करेल आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हा. सरच स्वागत. नो बॉलचा इशारा आलाय. नो प्लस. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. फक्त नो बॉल आहे. यस, सिंगल पण आहे. नो+1. 2 धावेने धावसंख्येत वाढ होती आहे. आणि नेक्स्ट बॉल आता फ्री हिट. उघडे डोला पहा नेट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. शॉर्ट पिच बॉल आणि रोहित हे नाव करत आणि पुल शॉट साठी ओळखले जातात. आणि रोहित पुल शॉट या मॅच मध्ये सातत्याने मारतोय. रोहितच्या बॅट मधनं चांगली बॅटिंग होती आहे. सहा धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर तब्बल जाऊन पोहोचतीये 49 धावा. शेवटच्या ओव्हर मध्ये बॉलर विकी बॉलिंग साठी आहेत. टॉप एज एका हाताने पकडण्याचा प्रयत्न कॅचचा, परंतु कॅच झाली नाही आणि एक धाव रोहितला प्राप्त होती आहे. आणि एक धावेच्या मैत्रीने टीमची 50 कंप्लीट होती आहे. 50 धावा स्कोर बोर्डवर तब्बल करंगली टीमच्या झाल्या आहेत. शॉर्ट ट्रॅकर बॉल. सुवादच्या बॅट मधनं धमाका. बॉल सीमारेषेच्या पार. षटकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 56 धावा. दोन्ही बॅटर कलात्मक तंत्रशुद्ध बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चौकार आणि षटकारच मारतायत. तब्बल 56 धावा स्कोर बोर्डवर उभ्या केल्यात बॅटिंग करत असताना. आणि विकेट सुद्धा गमावली नाही आहे दोन्ही बॅटरने. वाकुडे टीमच्या विरुद्ध हल्ला चढवला आहे.
शॉर्ट ट्रॅकर बॉल होता, कॅचची संधी निर्माण नक्की झाली आहे. चांगला झेल पूर्ण होत असताना आता पहिली विकेट सुहास मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय शेवटच्या ओव्हरमध्ये, परंतु त्याने काम खऱ्या हाताने चांगलं केलंय मैदानाच्या आतमध्ये आणि तो बाद होतोय. 23 धाब्यांची एक चांगली इनिंग त्याने पेश केली मैदानाच्या आतमध्ये. सुहास बाद झाला आणि विकीला पहिली विकेट प्राप्त झाली बॉलिंग करत असताना. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 3 वर बॅटिंग साठी. सुनील पाटील नाना येत आहेत बॅटिंग साठी. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करत असताना चांगला स्ट्रोक मारलाय सुनील पाटील यांच्या बॅटमधनं. एक धाव आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतं बॅटिंग करणाऱ्या टीमला. शेवटचा एक बॉल शिल्लक पहिल्या इनिंग मधला. बॅटर रोहित साठी, बॉलर विकीचा. 57 धावा स्कोर बोर्डवर. शॉर्ट पिच बॉल रोहितच्या बॅटमधनं फुल स्ट्रोक आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर 64 धावा आणि 5 धावा आपण आता पेनल्टीच्या ऍड करतो स्कोर बोर्डवर, म्हणजेच 69 धावा स्कोर बोर्डवर. 69 धाव्यांचं लक्ष, 68 धावा स्कोर बोर्डवर. 24 बॉल मध्ये 69 धाव्यांचं लक्ष वाकोडे टीम समोर. 24 बॉल मध्ये 69 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत वाकोडे टीमला. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. पूर्वार्ध संपला, उत्तराला होईल सुरुवात. पुढील मॅच आता आपण टॉस करतोय. एलापूर आणि त्यांच्या विरुद्ध चरण टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. एलापूर आणि चरण टीमचा कॅप्टन. एलापूर टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. चरण टीम आपला कॅप्टन आपण उपस्थित व्हा. इलापूर टीमने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर बॉलिंगचा निर्णय घेतलाय आणि चरण टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. यापुढील मॅच 24 बॉल मध्ये तब्बल 69 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये वाकोडे टीम समोर ठेवलंय. चला स्पीडअप करा. बॅटर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी प्रवेश करा. चोवीस बॉल मध्ये 69 धाव्यांच्या पाठलागाला आता सुरुवात होती आहे. सलामीवीर बॅटर्स अभिजित आणि प्रवीण बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत.
सुनील पाटील पहिल्या स्पेल मध्ये बॉलर बॉलिंग साठी तयार. शो दी बेट गेम, गुड प्ले क्रिकेट, विश ऑल द बेस्ट दोन टीमला शुभेच्छा. आणि 69 धाव्यांच्या पाठलागाला तर सुरुवात होत असताना पहिल्या ओव्हरमध्ये सुनील पाटील बॉलिंग एंडवर तयार आणि स्ट्राईक एंडला बॅटर अभिजित. मॅचला सुरुवात. ऑन फील्ड अंपायर रेडी. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल फाईन लेग रिजन मध्ये लेग ग्लान्स केला बॅटरने. एक धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होती अभिजितच्या बॅटमधनं. धावसंख्येचा श्री गणेश होतोय. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग नक्की करायचा आहे वाकुर्डे टीमला. अवघड असं काही नाहीये क्रिकेटमध्ये, अशक्य गोष्टी करताना शक्य होतात आणि त्याच गोष्टी शक्य करायच्या आहेत. चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये, परंतु डॉट बॉल आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंट रिजन मध्ये होत असताना आपण पाहताय. कोलातला बॉल ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव अभिजितच्या बॅटमधनं. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 2 धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर. श्री मोरया चषक 2026 पर्व 4. अनेक टीम खऱ्या अर्थाने प्रयत्नांची पराकाष्ठा सकाळच्या सत्रापासून करतात. कोणाला यश कोणाला अपयश या स्पर्धेमध्ये येत आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 2 समांतर रन्स मिळत आहेत अवांतर आणि 1च्या मैदानी धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोर बोर्डवर 4 धावा. पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव 1 धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 5 धावा. 5 ऑन स्कोर बोर्ड. सुनील पाटील यांचा पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये बॅटर प्रवीण साठी. मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न, परंतु बॅटनी बॉलचा संपर्कच होत नाहीये. डॉट बॉल. अंपायर या ठिकाणी ओव्हर कंप्लीट आहे. यस, 6 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर 4 धावा 6 बॉलच्या समाप्तीनंतर. यापुढील मॅच एलापूर आणि चरण 3 ओव्हरची सेमीफायनलची मॅच रंगेल. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आहेत. 18 बॉलमध्ये 65 धाव्यांचं भलं मोठं लक्ष आहे आणि भलं मोठं लक्षाचा पाठलाग करत असताना आता भले मोठे स्ट्रोकच मारायचे आहेत बॅटरला. एक बॉल शिल्लक होतं, माफी असावी. थोडंसं करेक्शन नक्की होतं. पुन्हा एकदा तयार होतात बॉलिंग एंडवर सुनील पाटील. फुलटॉस बॉल होता. बॅटची टॉप एज गोष्टांकी क्षेत्रात 1 सिंगल. आता मात्र ओव्हरची समाप्ती होती या पहिल्या आणि 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर 5 धावा. धावसंख्या स्कोर बोर्डवर 5. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. करण पाटील बॉलिंग ट्रॅक वर तयार आहे. पहिल्या बॉलवर 1 धाव आणि तदनंतर डॉट बॉल. चांगली बॉलिंग करण पाटील सुद्धा करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा चांगली बॉलिंग आपण पाहिली.
अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न चेक केला होता स्ट्रोकला. कॅच सुद्धा ड्रॉप झाली आहे. मोठे स्ट्रोक बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी येत नाहीये. मारण्याचा प्रयत्न नक्की होतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये 8 धावा. पुन्हा एकदा पाहू शकाल थोडंसं फंबल, परंतु एक धावेच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 धावा. बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल. धावसंख्या स्कोर बोर्डवर 10. बॅटची कडा यस 10 धावा. 5 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हर मधला बॉलर करण पाटीलचा. आणखी एक मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरची समाप्ती होती आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर फक्त आणि फक्त 10 धावा. दहा धावा स्कोर बोर्डवर. 12 बॉल मध्ये 59 धाव्यांची गरज. खऱ्या अर्थाने सकाळच्या सत्रापासून चांगली अंपायरिंग ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय त्यांचे सुद्धा विशेष आभार. अजय पाटील आपण पंचांच्या भूमिकेत पाहताय. एका बाजूला निलेश सालुंके, त्यांचं सुद्धा खूप असं आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी आपण पाहताय. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर सौरभ पाटील आणि सौरभ पाटीलचा पहिला बॉल वाईड. सौरभ चौगुल आहेत. बॉलिंग साठी पहिलाच बॉल वाईड फेकलाय बॉलर सौरभने. शॉर्ट ट्रॅकर बॉल होता. मिड विकेट रिझन मध्ये उंची जास्त, अंतर कमी आणि चांगला झेल. आणि बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये पहिला बाद होतोय वाकुडे टीमचा. नवीन बॅटर आता बॅटिंग साठी संतोष इनॅट नंबर 3 वर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतात. आणि मोठे स्ट्रोक मारायचे आहेत, कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना फक्त 11 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिला बॉल तिसऱ्या ओव्हरमध्ये वाईट आणि तदनंतर विकेट प्राप्त केली आहे बॉलर सौरभने. 11 वर 1 अशी परिस्थिती आपण स्कोर बोर्डवर पाहताय. पुन्हा एकदा एकच धाव स्कोर बोर्डवर वाढत असताना धावसंख्या स्कोर बोर्डवर 12. 10 बॉल मध्ये 57 धावा. आणखी एक मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली बॉलिंग प्रत्येक स्पेल मध्ये आपण बॉलरशी पाहताय. जबाबदारीने बॉल फेकले जात आहेत. पुन्हा एकदा एकच धाव. 1 धावेच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचती आहे 13 धावा. वाईट प्लस 1 2 धावेने धावसंख्येत वाढ होती आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 धावा. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 2 बॉल शिल्लक आहे त्या ओव्हर मधले. खोलातला बॉल. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक. 1 धावेच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचती आहे 16 धावा. 1 बॉल शिल्लक या ओव्हर मधला बॉलर सौरभचा. और पिच बॉल होता मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरची समाप्ती होती आहे. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 धावा. 6 बॉल मध्ये तब्बल 53 धावा बनवायच्या.
सुवास आलेला आहे नवीन आतमध्ये. संघाचं चौथं प्रारंभिक पहिलं वैयक्तिक पहिलं संघाचं चौथं षटक हाताळण्यासाठी सुहास मैदानाच्या आतमध्ये डीच्या स्वरूपात एक धाव चौथ्या षटकाला प्रारंभ झालाय सुहास. यावेळी आपण पाहू शकता स्लोअर पद्धतीचा चेंडू कुठेतरी आपण पाहू शकता गती काढून घेतली चेंडूची. तत्पूर्वी चेंडू कुठेतरी नैसर्गिक अडथळा मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी एक धाव एकेरी धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. मात्र आपण जर पाहिलं ना हे समीकरण 4 चेंडू 51 धाव्यांची गरज असताना 51 धावा बनवणे कुठेतरी रजनीकांतला मैदानामध्ये यावं लागेल. 4 चेंडू 51 धावा. यावेळी मात्र आपण पाहू शकता अतिशय चांगला सुंदर सुरेख असा टप्पा आणि त्या टप्प्यावरती आपण पाहू शकता स्पिन ज्या पद्धतीने आपण पाहताय फलंदाजाला नाचवलं जातंय गोलंदाजीच्या तालावरती. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा वाईट चेंडू. यावेळी मात्र अवांतर धाव. वाईट चेंडू. पुन्हा एकदा यावेळी डी क्षेत्रात यावेळी मात्र आपण पाहू शकता शेवटचा चेंडू असेल. 4 बॉल झाले माफ करा. यावेळेस मात्र आपण पाहू शकता षटक समाप्त झाले.